राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवरती छापेमारी करण्यात आलेली आहे आणि बारामती ॲग्रोच्या ज्या काही राज्यभरातली जी 6 कार्यालये आहेत ह्या 6 कार्यालयांवरती ईडीने छापेमारी केलेली आहे। हे पुण्यातील हडपसर परिसरातलं हे बारामती ॲग्रोचं कार्यालय आहे आणि या कार्यालयावरती सुद्धा सकाळपासूनच ईडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत। 6 अधिकाऱ्यांचं पथक आहे आणि सकाळपासूनच ईडीचे अधिकारी या ठिकाणी तपास करतायत आणि नेमकं जो काही तपास आहे तो अर्थात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये हा संपूर्ण तपास सुरू असल्याची माहिती मिळते आणि ज्या पद्धतीने राज्यातल्या इतर कार्यालयांवरती सुद्धा ईडीने ही छापेमारी केलेली आहे। रोहित पवार सध्या परदेशात आहेत, साधारणतः उद्यापर्यंत ते राज्यात परतणार आहेत। मात्र आत्ता आपण पाहू शकतो या बारामती ॲग्रोच्या कार्यालयावरती ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे आणि यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून बारामती ॲग्रोवरती नोटीस देण्यात आली होती, कारवाई करण्यात आली होती। मात्र हायकोर्टाकडून त्यावेळी दिलासा देण्यात आला। आत्ता मात्र पुन्हा एकदा ईडीकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि राज्यभरात 6 ठिकाणी ही छापेमारी सध्या सुरू असल्याचं कळतंय। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।